आजच्या व्हिडिओमध्ये पनीरपासून कलाकंद कसा बनवायचा ह्याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी 2.5 वाटी दूध घ्यायचं आहे। दूध गरम करून 1 वाटी दूध करायचं। दूध गरम होईपर्यंत पनीर बारीक करून घ्या। रक्षाबंधनची स्पेशल थाली मी चॅनलवर अपलोड केली, ते सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या। तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। गरम करण्यासाठी ठेवलेलं दूध आटून 1 वाटी झाल्यानंतर त्यामध्ये बारीक करून ठेवलेलं पनीर टाकून घ्यायचं। मी इथे अर्धा पाव पनीर घेतले। पनीर टाकल्यानंतर दूध आणि पनीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। दूध आणि पनीर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये साखर टाकून घ्यायची। मी इथे 5 चमचे साखर टाकले। आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। साखर टाकल्यानंतर साखर वितळून थोडंसं पाणी सुटते, त्यामुळे नंतर शिजवून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये इलायची पूड टाकायची। इलायची टाकल्यानंतर मिक्स करून कोणत्याही एका प्लेटवर कलाकंद सेट करून घ्यायचं। कलाकंद छान दिसण्यासाठी बारीक केलेला पिस्ता आणि बदाम टाकायचं। त्यानंतर पूर्ण थंड करून घ्यायचं। पूर्ण थंड झाल्यावर ज्या साईजचे कलाकंद हवे त्या साईजचे कलाकंद कट करून घ्यायचं। दाणेदार कलाकंद तयार झाले। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।